कुंडली कौरहरी विठ्ठल देव तुकाराम भगवान की जय, विश्वकर्मा महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। कालपर्यंत कोणकोणत्या कथा श्रवण केल्या माया आपण? का आहे की बापा तुलाच ठाऊक, सांगा. रासलीला भगवंतांनी अशा प्रकारचा रासलीलेला दिव्य चरित्र रासलीलेचा आपण काल श्रवण केलेला आहे. सर्व भक्तांना भगवंतांनी भक्ती प्रेमाचा अनुभव अशा प्रकारचा दिलेला आहे. बोलो. पुन्हा भगवंताच्या विवाहाची कथा आपण त्या ठिकाणी काल श्रवण केलेली आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी सर्व राजाला त्या ठिकाणी जिंकून आणलेलं आहे द्वारकेमध्ये, आणि विधीपूर्वक रुक्मिणी मातेचं पाणीग्रहण त्या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे. आवाज कमी करा, पेटीचा कमी करा. हा आता वाढव तू. हा कमी करा अजून. हा आता वाढव. हा असं असं ठेवायचं. हा आणि मग द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा रुक्मिणीला घेऊन आलेले आहेत. मोठा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि मग त्या ठिकाणी आनंद वाटलेले सगळे स्त्री पुरुषांनी भगवंताला भेट म्हणून चमकणारी कुंडल त्या ठिकाणी घातलेली आहेत. त्यांनी सुंदर पोशाख परिधान केलेला आहे. वधूवरांना अनेक अनेक नजराणे त्या ठिकाणी आहेर म्हणून भगवंताला दिलेले आहेत. आणि मग त्यावेळेला द्वारकेमध्ये कुठं कुठं ध्वज उंच ठिकाणी फडकत होते. ठिकठिकाणी रंगीबेरंगी माळा, वस्त्रे, रत्नांची तोरणं बांधलेली होती. घराच्या दारावर मंगल वस्तू त्या ठिकाणी सर्वांनी लावलेल्या आहेत. पाण्यानं भरलेल्या कलशांनी अगुरू आणि धूपाच्या सुगंधानं दीपमाळामुळे ती नगरी विलक्षण अशा प्रकारची शोभून दिसत होती. द्वारका नगरी ही समुद्राच्या मध्ये आहे. ज्या वेळेला भगवंताची इच्छा झाली द्वारका आपल्याला निर्मिती करायची आहे, त्यावेळी भगवंतांनी विश्वकर्मा भगवंताला त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. आणि भगवान श्री विश्वकर्मांनी सुंदर अशा प्रकारचे समुद्रामध्ये द्वारका नगरी निर्माण केली. काय त्या द्वारका नगरीचं वैभव आहे. सगळीकडे अशा प्रकारचा झगमग वातावरण त्या द्वारका नगरीचं आहे. फुलं, पक्षी, झाडं, वेली, सुगंधित द्रव्य, सर्व लोकांना बसण्याची व्यवस्था,
एवढी मोठी ही द्वारका भगवान श्री विश्वकर्मांनी त्या ठिकाणी निर्माण केली. प्रत्येक दरवाजावर खेळीचे खांब लावलेले आहेत, सुपारीची झाडे लावलेली असल्याने भगवंताची ही नगरी विलक्षण अशा प्रकारची दिसायला लागलेली आहे. जिकडे तिकडे रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून सगळे लोक त्या रुक्मिणी हरणाचं गुणगान करायला लागलेले आहेत आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झालेले आहेत. महाराज काय सांगावं, रुक्मिणी रूपी लक्ष्मीला साक्षात लक्ष्मीपती भगवान श्रीकृष्णांच्या बरोबर पाहून द्वारकावासीच नव्हे सगळ्या त्रैलोक्याला आनंद झालेला आहे. कारण रुक्मिणीचा विवाह त्या ठिकाणी भगवंताशी झालेला आहे, सर्वांना आनंद वाटलेला आहे. मग पुढे काय झालं, प्रद्युम्नाचा जन्म झालेला आहे. महान अशा प्रकारचा दैत्य असणारा शंभरासूर याचा वध करण्याकरता प्रद्युम्नाचा जन्म रुक्मिणीच्या पोटी झालेला आहे. वसुदेवाचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवाच्या क्रोधाग्नीनं पूर्वी जाळून टाकलेलं होतं. काय झालं होतं, ज्या वेळेला सती माता यज्ञामध्ये आपला देहत्याग करते तेव्हा भगवान शिव वैराग्य अशा प्रकारचे झालेले आहेत. आणि मग त्या तारकासुराचा वध करण्याकरता आता भगवान शिवजीचा पुत्र त्यांचा विवाह होणं अति आवश्यक असल्यामुळं सगळ्या देवांनी कामदेवाला भगवान शिवाकडे पाठवलं. भगवान शिवजी समाधिस्थ होते. कामदेवांनी आपला बाण सोडलेला आहे आणि सोडल्यानंतर भगवान शिवजीच्या मस्तकावर तो बाण लागल्या बरोबर भगवान शिवजी क्रोधामध्ये डोळे उघडलेले आहेत, तिसरं नेत्र उघडलं, कामदेवाला भस्म करून टाकलं. मग कामदेवाची पत्नी असणारी ती रती तिनं वरदान मागितलं भगवान शंकराला, माझे पती या ठिकाणी नष्ट झालेले आहेत, माझा संसार उद्ध्वस्त झालेला आहे. भगवंता माझे पती मला कधी प्राप्त होतील. तेव्हा त्यावेळेला भगवंतांनी वरदान दिलं, ज्या वेळेला कृष्ण अवतारामध्ये भगवंताच्या पोटाला प्रद्युम्न जेव्हा जन्माला येईल त्या प्रद्युम्नाची पत्नी म्हणून तू काय होशील, त्या ठिकाणी तुम्हाला तो काम प्राप्त होईल. आणि मग तो कामदेव असणारा पुन्हा शरीर धारण करण्यासाठी त्यानं वासुदेवांचा आश्रय घेतलेला, म्हणजे भगवंताचा आश्रय त्या ठिकाणी घेतलेला आहे. कामस्तु वासुदेवांशो दग्धप्पा गरुद्र मन्युता देहोपपत्तये भूय स्तमेव प्रत्यपद्यत. तोच काम या वेळेला भगवान श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या ठिकाणी जन्माला आलेला आहे आणि तो प्रद्युम्न नावाने प्रसिद्ध झाला. बोले प्रद्युम्न भगवान की. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा पहिला पुत्र जर कोण असेल तर तो हा काय आहे, प्रद्युम्न. महाराज तो कोणत्याही बाबतीत पित्यापेक्षा कमी नव्हता, एवढा श्रेष्ठ असलेला तो प्रद्युम्न, भगवान श्रीकृष्णाचा तेजोपुंज असलेला तो पुत्र. प्रद्युम्नाला अजून 10 दिवस सुद्धा झाले नव्हते जन्म होऊन, तेवढ्यामध्ये काय झालं, तो आपला शत्रू आहे असं इच्छेनुसार रूप घेणारा शंभरासूर. महाराज शंभरासुरालाही असं वरदान होतं, भगवान श्रीकृष्णाचा पुत्रच तुला मारेल, दुसरं कोणीही मारू शकणार नाही. सगळे देवलोक हतबल झाले आणि मग प्रद्युम्नाचा जन्म झाल्याबरोबर या शंभरासुराला भीती वाटायला लागली. आता माझा काळ जन्माला आलेला आहे आणि हा काळ असणारा 10 दिवसाचं पोरग, याला ताबडतोब याचं अपहरण करावं आणि याला मारून टाकावं असं त्यानं ठरवलं. शंभरासुरानं प्रद्युम्नाला पळवून नेलं आणि त्याला समुद्रामध्ये फेकून दिलं.
कुठं ऐकताय ना तुम्ही? कुठं फेकून दिलं? समुद्रामध्ये. हा. बघा कर्माची गती कशी मोठी विचित्र आहे. ज्याचं मरण ज्याच्यामुळं निश्चित भगवंतांनी केलेलं आहे त्याच्यामुळेच त्याला मरण येणार, कितीही तुम्ही काही करा. कंसानं नाही का 8 मुलं देवकीचे मारले, कशा करता? मृत्यू चुकवण्याकरता. चुकला की मृत्यू नाही मारत. या जगामध्ये मृत्यू नावाची चीज कोणालाच आवडत नाही. मरण म्हणलं की आवडत नाही, मरण म्हणलं की आवडत नाही, बाकी सगळं आवडत. तस या शंभरासुरानं त्या प्रद्युम्नाला आता हा समुद्रात फेकून दिल्यावर मरून जाईल हे लेकरू म्हणून फेकून दिलं. पण योगायोगानं त्या प्रद्युम्नाला एका माशीनं गिळलं आणि मग ती माशी एका कोळ्यानं पकडली आणि त्याने तो मासा शंभरासुराला पुन्हा भेट म्हणून दिला. मोठा मासा होता, दैत्य असलेला शंभरासुर त्याच्याच राजवाड्यामध्ये ही माशी पोहोचली. शंभरासुराच्या आचार्यांनी तो अद्भुत असा मासा पाकगृहामध्ये नेलेला आहे. त्याला कुऱ्हाडीनं तोडलं. आचार्यांनी माशाच्या पोटात बालक पाहिलेला आहे आणि शंभरासुराची दासी असणारी मायावती, तिलाही पुत्र नव्हता किती दिवस. बघा की कसं आहे. तो प्रद्युम्न शंभरासुराची दासी असणारी मायावती तिला दिला. तिनं तो भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारला. तिच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली, हा काय असेल, ही काय लीला असेल. तेव्हा नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारदांनी सर्व वृत्तांत सांगितला. नारदांनी त्या मुलाचं सगळं स्वरूप सांगितलं, याची उत्पत्ती कशी झाली, हा माशाच्या पोट्यात कसा आला, सविस्तर नारदांनी त्या मायावतीला सांगितलं. तू काळजी करू नको, याचा सांभाळ कर. मायावती म्हणजे कामदेवाची कीर्तिमती पत्नी, रतीच अशा प्रकारची होती ती. ज्या दिवशी शंकराच्या क्रोधाग्नीनं कामदेवाचं शरीर भस्म झालं त्या दिवसापासून तिचा देह उत्पन्न होण्याची वाट पाहत होती ती रती. आणि मग त्याच रतीला शंभरासुरानं आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी नेमलं. तिला ते मूल म्हणजे कामदेव आहेत हे कळालं. अतिशय त्या मुलावर प्रेम करायला लागली आणि तो कृष्ण क्रमार थोड्या दिवसामध्ये तरुण झालेला आहे. श्रीकृष्ण नंदन प्रद्युम्नानं तिला म्हटलेलं आहे, आई तुझी बुद्धी अशी एकमेव का बदललेली आहे. तू मला मातृत्वाचं प्रेम करता 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 माझ्याजवळ वेगळंच तू प्रेम करायला लागलीस. कामिनी प्रमाणे माझ्यासोबत वागायला लागलीस. मग रती म्हणायला लागली, हे प्रभू आपण स्वतः भगवान नारायणाचे पुत्र आहात. आपल्याला त्यांच्या घरातून शंभरासुरानं पळून आणलेलं होतं. आपण माझे पती कामदेव आहात, मी आपली धर्मपत्नी रती अशा प्रकारची आहे. तिने सगळा वृत्तांत त्या ठिकाणी प्रद्युम्नाला सांगितलेला आहे. हा शंभरासुर शेकडो प्रकारच्या माया जाणतो आणि मग त्याला वश करून घेणं, त्याला जिंकणं अत्यंत कठीण आहे. आपण आपल्या शत्रूला मोहन इत्यादी मायाच्या द्वारे नष्ट करून टाका असं सांगून मायावतीनं महात्मा असलेला प्रद्युम्नाला महामाया नावाची अशा प्रकारची सर्व विद्या शिकवलेली आहे. आणि मग प्रद्युम्नाला कळालं की हा शंभरासुर आपल्याला मारण्याकरता या ठिकाणी सज्ज आहे. दोघांचं युद्ध लागलं.
शंभरासुरांना अत्यंत अशा प्रकारचे यक्ष गंधर्व पिशाच नाग राक्षसांच्या शेकडो मायांचा प्रहार प्रद्युम्नावर त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून कृष्ण कुमारानं त्या सर्वांचा नाश केला महाराज. त्यानंतर त्यानं एक तीक्ष्ण तलवार हातात घेतलेली आहे. वेगानं शंभरासुराचं किरीट कुंडलांनी सुशोभित असणारे खडापासून वेगळं केलं महाराज प्रद्युम्नांनी आणि त्या शंभरासुराचा मोठा परित्याग केलेला आहे, त्याला नष्ट केलं महाराज प्रद्युम्नांनी. असा राक्षसांचा काळ असलेला हा प्रद्युम्न. आणि मग मात्र रती आणि प्रद्युम्नाचा विवाह सोहळा त्या ठिकाणी संपन्न झालेले आहे. गोपाल कृष्ण भगवान की. हा भगवंताचा पहिला पुत्र. काल भगवंताचा विवाह एक केला आपण कोणाशी? बोलाकडे. एक विवाह सोहळा केला काल रुक्मिणीशी. भगवंताचे विवाह किती झाले? सगळे मिळून किती विवाह आहेत भगवंताचे? 8,100 म्हणून. अजून काही पट्टी करून गोळा करून द्यावं त्याच्याकडे. 16,108. मग एक लग्न लावायला 6 दिवस लागले. आता किती लावायचे? 16,107 राहिले. मग आता चलू द्यावा भागवत कथा. होय चलू द्यायची काय बाबा? बापू हेच येणं व्हायना चले 7 दिवस. एक दिवस घटलाय कसा तरी. मग हे विवाह सोहळे कसे झाले आपल्याला आता ताबडतोब सांगायचं आहे का? लक्षपूर्वक आहे का? कसे झाले भगवंताचे विवाह? शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला मोठं गोड वर्णन करून सांगतायत. सत्राजितस स्वतनयां कृष्णाय कृतकल्विषः स्यमन्तकेन मणिना स्वयं उद्यम्य दत्तवान. सत्राजित नावाचा राजा होता. श्रीकृष्णावर खोटा आळ त्यानं घेतलेला आहे आणि मग त्या अपराधाचं परिमार्जन करण्याकरता त्यानं स्वतः स्यमंतक मण्यासह आपली कन्या भगवान श्रीकृष्णाला दिलेली आहे. राजाने या ठिकाणी प्रश्न विचारला, ब्राह्मण, सत्राजितानं भगवान श्रीकृष्णाचा कोणता अपराध केला होता? त्याला स्यमंतक मणी कुठे मिळाला? त्यानं आपली कन्या त्यांना कशी दिली? असा प्रश्न विचारल्यानंतर शुकाचार्य महाराज सांगायला लागलेले आहेत. भक्त असलेल्या सत्राजिताचा सूर्य हा परममित्र होता. त्याच्या भक्तीनं प्रसन्न होऊन सूर्यानं त्याला समंतक मणी दिलेला आहे. तो मणी गळ्यात घातला असताना सत्राजित सूर्यासारखा चमकायला लागलेला आहे. आणि मग एकदा सत्राजित द्वारकेमध्ये आला. त्या मण्याच्या अत्यंत तेजामुळे लोक त्याला ओळखू शकले नाहीत. त्याला लांबूनच पाहून त्याच्या तेजानं लोकांचे डोळे दिपून गेले. लोकांना वाटलं हे काय भगवान सूर्याचंच आगमन झालं की काय असं वाटायला लागलं. महाराज, त्या समंतक मण्याचं वैशिष्ट्य असं होतं, तो समंतक मणी रोज 8 भार सोनं देत होता. म्हणून 8 भार सोनं देत होता. अशा प्रकारचा तो मणी. आणि मग तो मणी एकदा सत्राजिताचा भाऊ असणारा प्रसेन, इकडे लक्ष द्या, सत्राजिताचा भाऊ प्रसेन यानं तो मणी आपल्या गळ्यामध्ये धारण केलेला आहे. घोड्यावर स्वार झाला आणि शिकारीसाठी वनात गेला. वनात गेल्यानंतर काय कर्माची गती, त्या प्रसेनाला वाघानं मारून टाकलं आणि तो मणी त्याच ठिकाणी जंगलामध्ये पडला. आणि मग इकडे मात्र सत्राजिताला असं वाटायला लागलं
द्वारकेमध्ये मी जेव्हा गेलो होतो तेव्हा या मण्याची चर्चा होत होती. लोक म्हणायला लागले भगवान श्रीकृष्ण हा मणी शोभून दिसतोय. हा जर मणी भगवान श्रीकृष्णाकडे असता तर किती छान झाला असतं, असं लोक ज्या वेळेला म्हणायला लागले त्यावेळेला सत्राजिताला असं वाटलं या भगवान श्रीकृष्णानंच माझ्या भावाला मारलं आणि हा सेमंतक नावाचा मणी त्यांनीच अशा प्रकारचा घेतलेला आहे असा खोटा आरोप भगवंतावर त्या ठिकाणी आला महाराज. आणि लोकही कुजबुज करायला लागले. असं कसं होतंय हो, कृष्णांनीच मारला असावं मण्याकरता. भगवान श्रीकृष्णांनी ठरवलं आपल्यावर आलेला हा खोटा आरोप हा आपण सिद्ध करण्यासाठी आपण गेलं पाहिजे. भगवान परमात्मा त्या घनघोर जंगलामध्ये गेले. सोबत काही सैन्य वगैरे आहे आणि तो मणी जांबवंत नावाच्या त्या ठिकाणी भक्तानं आपल्या गुहेमध्ये नेऊन आपल्या लेकराला खेळायला दिला. समंतक मणी भगवान परमात्मा त्या जंगलामध्ये पाहायला लागले. प्रसेनाचं मेलेलं शरीर त्यांनी पाहिलं. प्रसेनाचा घोडा पाहिला. सगळे मरून पडले होते. हळूहळू चालत भगवान त्या गुहेपर्यंत आलेले आहेत आणि सैन्याला सांगितलं तुम्ही याच ठिकाणी थांबा, मी या गुहेमध्ये जाऊन येतो. किती दिवस थांबावं देवा? तुम्हाला थांबा वाटेल 10-11 दिवस थांबा. भगवान श्रीकृष्णांनी सर्वांना बाहेर बसवलेलं आहे आणि एकट्या त्या घनघोर अंधकाराने भरलेल्या अस्वलाच्या भयंकर गुहेमध्ये भगवंतांनी प्रवेश केला महाराज. काळाकुट्ट अंधार आहे. सगळीकडे किडे मकोडे आरडायला लागलेले आहेत. वेगवेगळे आवाज त्या गुहेमध्ये यायला लागले. एकटे भगवान त्या गुहेमध्ये प्रवेश करतात आणि त्या ठिकाणी तो समंतक मणी घेऊन ती जांबवंती नावाची कन्या त्या मण्यासोबत खेळायला लागलेली आहे. तिनं भगवंताला आलेलं पाहिलं. कोणता तरी राजकुमार आपल्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. जांबवंतीला भीती वाटली. कोण आहेस? कोण आहात तुम्ही? मी राजकुमार आहे. नाव सांगितलं नाही भगवंतांनी. कशा करता? हा समंतक मणी प्रसेनाचा आहे. सत्राजिताचा हा मणी आहे. माझ्यावर खोटा आरोप आलेला आहे आणि हा नेण्याकरता मी या ठिकाणी आलेला आहे. जांबवंतीनं पळत जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं. जांबवंताला तेवढ्यामध्ये जांबवंत आले. कोण आहात तुम्ही? मी राजकुमार. हा समंतक मणी नेण्याकरता. हा समंतक मणी आम्हाला सापडलेला आहे आणि सहजासहजी तुम्हाला प्राप्त होणार नाही. हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आमच्या सोबत युद्ध करावं लागेल. जांबवंत महाराज प्रभू रामचंद्राचे परम असलेले भक्त जांबवंत. कृष्णांनी दंड ठोपवलं महाराज. जांबवंतांनी दंड ठोपवलं. युद्ध सुरू झालं. कोणाकोणाचं? देवभक्ताचं युद्ध सुरू झालं. महाराज कोणीच कुणाला ऐकायला तयार नाही. मल्ल युद्ध खेळलं. अनेक वर्ष ते युद्ध. गुहे बाहेर थांबलेले सगळे सैनिक म्हणायला लागले भगवान कृष्ण आता वापस येणार नाही. गेले तिकडेच. आता परत आले सैनिक. सांगितलं इकडे चर्चा व्हायला लागली. कृष्ण परमात्मा गेले. कृष्ण परमात्मा निघून गेले. मात्र गुहेमध्ये काय चालू आहे कोणाला लक्षात नाही. आणि मग जांबवंताला सांगितलं अनेक वर्ष युद्ध व्हायला कोणी पराजितच होऊ शकत नाही. कारण जांबवंताजवळ एवढी शक्ती आहे महाराज.
एका प्रभू रामचंद्राच्या शिवाय कुणीही जांबुवंताचा पराजय करू शकत नाही. आता हे तर कृष्ण भगवंत होते. शेवटी कृष्ण परमात्मा थकले महाराज जांबुवंतासोबत युद्ध करून, आणि शेवटी आता आपलं दर्शन त्याला दाखवावंच असा त्यांनी निर्णय घेतला. जांबुवंताला भगवंतांनी उचललं, हाड दिशी आदळलं. महाराज आदळल्याबरोबर जांबुवंतांनी ओळखलं, भगवंता मला पराजित करणारा या त्रैलोक्यामध्ये कोणीच नाही. मला पराजित करणारा या त्रैलोक्यामध्ये प्रभू रामचंद्राशिवाय कोणी नाही. सांगा तुम्ही कोण आहात? त्यावेळेला कृष्ण भगवंतांनी प्रभू राम अवताराचं दर्शन जांबुवंताला दिलं. हे दर्शन जांबुवंतांनी घेतल्याबरोबर डोळ्यातून अश्रूच्या धारा यायला लागल्या. भगवंता, अगोदर मला सांगू नये? अरे माझ्या दैवतासोबत मी युद्ध केलं. भगवंता, मला जी वाटेल ती शिक्षा करा, मी भोगायला तयार आहे. कारण ज्या प्रभू रामचंद्राचं भजन त्रेतायुगापासून द्वापार युगापर्यंत या ठिकाणी मी करायला लागलेला आहे, आणि त्याच माझ्या भगवंताला मी गदा उजारावी, त्यांना मारावं, त्यांच्या सोबत युद्ध करावं. मी किती पापी आहे भगवंता, मी किती नीच आहे. जांबुवंताचे शब्द आहेत महाराज. असं म्हटल्यानंतर भगवंताला मोठा आनंद झालेला आहे. आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा पुन्हा आपल्या कृष्ण अवतारामध्ये आलेले आहेत. सुंदर असा मोरमुकुट आहे. आणि जांबुवंतांनी ठरवून टाकलं, भगवंता आता तुमचं दर्शन मला संपन्न झालेलं आहे. हा मणीही तुम्ही या ठिकाणी घ्या, आणि तुमच्यासारखा तरी वर जावाई मला कुठं भेटणार आहे? ही जांबुवंतीचं सुद्धा तुम्ही काय करा, रक्षण करा. जांबुवंतीला देऊन टाकलं भगवंताला. जांबुवंतानं मोठ्या आनंदानं त्यांचा सन्मान केलेला आहे, आणि आपली कन्या जांबुवंती मण्यासह त्यांना अर्पण केलेली आहे महाराज. अशा प्रकारचं त्या ठिकाणी भगवंताचा हा जांबुवंती सोबतचा विवाह. त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राज्यसभेमध्ये महाराज उग्रसेनाकडे बोलावलं, आणि मणी कसा परत मिळाला याची हकीकत सर्व सांगितली. सत्राजितही भगवंतावर प्रसन्न झाला, कारण तो मणी भगवंतांनी वापस केला सत्राजिताला. आणि त्यावेळेला सुद्धा आता स्त्रियामध्ये रत्ना समान असणारी माझी कन्या सत्यभामा, सत्राजिताची कन्या पुन्हा सत्यभामा, ती सत्यभामा सुद्धा देण्याचं त्या सत्राजितानं ठरवलं. समंतक मणी सत्राजितानं भगवंताला दिला, आणि हे दोन्हीही कृष्णांना मी या ठिकाणी परत करील. हा उपाय अत्यंत चांगला आहे. यामुळे माझ्या अपराधाचं परिमार्जनही होईल, याशिवाय दुसरा उपाय माझ्याकडे नाही. म्हणून अशा प्रकारचं त्या ठिकाणी सत्यभामा किती सुंदर होती महाराज. सत्यभामा शीलवान होती, सौंदर्यवान होती, औदार्य होत, इत्यादी गुणांनी युक्त असणारी ही सत्यभामा सुद्धा बऱ्याच जणांनी तिला मागणी घातली होती. एवढी सुंदर असणारी ही सत्यभामा, परंतु आता ती भगवान श्रीकृष्णाला देण्याचं ठरवलं. भगवंतांनीही तिचं पाणी ग्रहण केलं. नाही शब्दच नाही आता देवाकडे. आलेलं येऊ द्या, आलेलं येऊ द्या. कारण राम अवतारामध्ये एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. आता नाही म्हणायचंच नाही म्हणले, येऊ द्या आता, किती येऊ द्यायचे. असं ती सत्यभामा सुद्धा त्या ठिकाणी भगवंताला प्राप्त झालेली आहे. पुढे काय झालं, जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन हे दोन्हीही महारथी यमुनेच्या पाण्यामध्ये हात पाय धुवून नदीचं निर्मळ पाणी प्यायला लागले, इतक्यामध्ये तपश्चर्या करीत असलेली एक सुंदर कन्या अर्जुनानं पाहिली.
आणि अर्जुन त्या स्त्रीला विचारायला लागला, हे सुंदरी, तू कोण आहेस? कुणाची कन्या आहेस? कुठून आलीस? या ठिकाणी तू काय करायला लागलेली आहेस? तू पतीची इच्छा करते आहेस का? तुझा सर्व वृत्तांत मला सांग. त्यावेळेला त्या स्त्रीनं म्हणायला लागली, तिचं नाव कालिंदी होतं. काय नाव? लक्षात ठेवा, कालिंदी. मी सूर्यदेवाची कन्या आहे आणि सर्वश्रेष्ठ या पृथ्वी तलावर, या ब्रह्मांडामध्ये श्रेष्ठ असणारे श्रीकृष्ण भगवान मला पती म्हणून मिळावे, म्हणून मी या ठिकाणी मोठी तपश्चर्या करायला लागलेली आहे. माझं नाव कालिंदी आहे. माझ्या पित्यानं यमुनेच्या पाण्यात बांधलेल्या भवनात मी त्या ठिकाणी राहते आणि ज्या वेळेला भगवंताचं दर्शन होईल तोपर्यंत मी इथंच राहणार आहे, इथून उठून जाणार नाही. हे अर्जुनानं जाऊन भगवंताला सांगितलं. भगवान तयारच होते महाराज, गेले त्या पाण्यामध्ये. तिथं आल्यानंतर त्या कालिंदीलाही अशा प्रकारचं भगवंतांनी दर्शन दिलं. काय आहे तुझं म्हणणं? तुम्हाला पती म्हणून स्वीकारायचं आहे. आशीर्वाद दिला. लगेच महाराज उशीर केलाच नाही. त्यांनी विवाहासाठी योग्य मुहूर्त पाहिला आणि संबंधितांना सगळ्यांना आमंत्रण दिलं आणि परमानंदाची प्राप्ती करून देण्यासाठी कालिंदीचं सुद्धा पाणी ग्रहण भगवंतांनी केलेलं आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. बघा पुढे काय झालं. परीक्षिता लक्षपूर्वक ऐक. श्रीकृष्णांची आत्या असलेली राजाधी देवी, श्रीकृष्ण महाराजाची आत्या, तेव्हापासून आत्याची पोरगी करतात. बरं काय. राजाधी देवी, हिची मित्रविंदा नावाची ही कन्या सुंदर होती. महाराज तिची अशी इच्छा होती, भगवान श्रीकृष्णानं यावं, मला ताबडतोब घेऊन जावं अपहरण करून. श्रीकृष्णांनी मनातलं ओळखलं. सगळ्या राजवाड्याच्या देखत भगवंतांनी त्या मित्रविंदेचं अपहरण केलं. भर सभेमधून श्रीकृष्ण परमात्मा तिला घेऊन गेले आणि तिच्याशी विवाह सोहळा केला. किती व्हायला मोजाले की 16,000 सांगायचे. माझ्या तोंडाला दम यायला. तुम्ही मोजा तरी उभं. पुढे कोसल देशाचा राजा असलेला नग्नजीत राजा हा अत्यंत अशा प्रकारचा धार्मिक होता. त्याची सत्या नावाची मुलगी होती. त्याचं आणखी एक नाव होतं नग्नजीत. नग्नजिताची कन्या असल्यामुळं नग्नजिती या नावानंही ती ओळखल्या जायची. आणि मग त्याही राजाची एक आठ होती महाराज. त्या ठिकाणी 7 तीक्ष्ण शिंगाच्या अजिंक्य वीरांनाही वासही न सहन करण्या बैल ठेवली महाराज त्या ठिकाणी 7. या 7 बैलावर यांच्या शक्तीवर जो विजय मिळविल त्याला माझी कन्या नग्नजिती सत्या नावाची मी त्या राजाला देईल. महाराज श्रीकृष्ण परमात्मा त्या ठिकाणी गेले आणि त्या 7ही बैलाला गर 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 फिरून आपटून टाकलं भगवंतांनी. भगवंताची शक्ती कमी आहे. आणि त्या नग्नजितीचा सत्तेचा विवाह सोहळा भगवंताशी त्या ठिकाणी झालेला आहे. महाराज त्या राजाला मोठं आश्चर्य वाटलं. तो राजा भगवान श्रीकृष्णावर प्रसन्न झालेला आहे आणि त्यानं आपली कन्या सत्या नावाची कन्या भगवंताला दिलेली आहे. आणि सर्व शक्तिमान असणारे भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा आपल्याला अनुरूप असणारी त्या सत्तेचं सुद्धा पाणी ग्रहण भगवंतांनी केलेलं आहे. पुढे श्रीकृष्णांनी केकय देशातील आत्या, अजून एक आत्या धरली भगवंतांनी. केकय नावाचा देश आणि त्यांची आत्या असणारी श्रुतकीर्ती. त्या श्रुतकीर्तीला एक कन्या होती भद्रा नावाची. आणि त्या भद्रा नावाच्या कन्येसोबत सुद्धा भगवंतांनी विवाह केलेला आहे. तिच्या संतर्दन इत्यादी भावांनी स्वतः आपल्या भावांनी त्या कृष्ण परमात्म्याला आपल्या बहिणीचा विवाह सोहळा त्या ठिकाणी लावून दिलेला आहे. पुढे काय झालं.
मद्र देशाचा राजा लक्ष्मण नावाचा राजा होता आणि त्याची एक कन्या असणारी होती, अत्यंत सुलक्षणी होती महाराज. गरुडानं जसं स्वर्गातून अमृत पडून नेलं त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी स्वयंवरामध्ये एकट्यानं तिचं अपहरण केलं आणि तिचं सुद्धा पाणीग्रहण त्या ठिकाणी भगवंतांनी केलेलं आहे. अशा प्रकारचे हे 7 विवाह भगवंताचे झाले. पहिला एक 8, किती झाले? किती झाले? 8 झाले. 8 आता किती राहिले? 16,100 राहिले. आता एवढे सांगायचे अजून, आता तेवढे एकदाच सांगून टाकू, है की नाही? काय झालं होतं? भौमासूर नावाचा मोठा दैत्य त्या ठिकाणी द्वापार युगामध्ये जन्माला आलेला आहे. ज्या भौमासुरानं त्या स्त्रियांना बंदीगृहामध्ये कोंडून ठेवलं होतं, त्या श्रीकृष्ण भगवंतांनी त्या भौमासुराला कसं मारलं? श्रीकृष्णांचा तो पराक्रम मला तुम्ही सांगा. परीक्षित महाराज विचारायला लागले. त्यावेळेला शुकाचार्यांनी मोठ्या आनंदानं सांगितलेलं आहे, ऐक राजा, एकेकाळी त्या पृथ्वीनं भक्तिभावानं विनम्र होऊन जेव्हा अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाची स्तुती करून प्रार्थना केली, तेव्हा त्यांनी भगवत दत्ताला अभयदान दिलेलं आहे आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी संपन्न अशा भौमासुराच्या राजवाड्यात प्रवेश केला. काय केलं होतं त्या भौमासुरानं? त्याचा एक पण होता महाराज, जो जो राज्य मी जिंकील त्या राज्यातल्या सगळ्या तरुण असणाऱ्या मुली स्त्रिया त्यानं आपल्या कारागृहामध्ये आणून ठेवायच्या आणि आपल्या बंदीशाळेत नेऊन ठेवायच्या आणि त्यांना रोज त्रास द्यायचा, सांगा माझ्यासोबत विवाह करणार की नाही. अशा प्रत्येक राज्यातल्या 100, 1000, 500 स्त्रिया, सगळ्या स्त्रिया महाराज त्या ठिकाणी त्यांना आणून ठेवल्या. कमी नाही, 16,100 मुली त्या भौमासुरानं आपल्या राजवाड्यामध्ये आणून ठेवलेल्या आहेत. त्यांना त्रास द्यायला लागला, अपहरण करून आणायला लागलेला आहे आणि स्वतः भगवान त्या सगळ्या मुलींना सोडवण्याकरता, त्या तरुणींना सोडवण्याकरता भगवान परमात्मा सुसज्ज झालेले आहेत. सगळे शस्त्र अस्त्र घोडे रथ घेऊन भगवान परमात्मा त्या भौमासुराच्या राजवाड्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मग तिथं गेल्यावर भगवंतांनी पाहिलं, भौमासुरानं राजांना जिंकून 16,000 राजकुमाऱ्या त्या ठिकाणी आणून ठेवल्या होत्या. आणि मग अंतःपुरामध्ये श्रेष्ठ असलेले भगवान श्रीकृष्ण त्या राजकुमारींनी पाहिलं महाराज त्या भगवंताला. आम्हाला नक्की माहित होतं हा श्रीकृष्ण परमात्मा आम्हाला सोडवण्याकरता नक्की येणार आहे, असं त्यांना आनंद वाटला महाराज. आणि त्या राजकुमारींनी भगवंताला पाहिलं आणि सगळ्या भगवंताला मोहित झाल्या. आपल्याला भाग्यानेच हा पती प्राप्त व्हावा अशा करता त्यांनी मनोमन प्रार्थना केलेली आहे भगवंताची. त्या राजकुमारींनी प्रत्येकाने स्वतंत्रपणे आपल्या मनात हाच भाव बाळगलेला आहे. सगळ्या जगाचे पती असलेले परमेश्वर भगवान श्रीकृष्ण परमात्मा माझे पती व्हावे, याच्या करता विधात्यानं आपली ही अभिलाषा पूर्ण करावी अशा प्रकारचा निश्चय त्या स्त्रियांनी त्या ठिकाणी केलेला आहे. आपलं तन मन धन सगळं भगवंताला त्या ठिकाणी अर्पण केलेलं आहे. भगवंतांनी त्यांच्या मनातला भाव ओळख